गोष्टीचं नाव आहे आपण गणपतीला दुर्वा का वाहतो. एक खूप भयानक राक्षस होता. तो पूर्ण आगीने घेरलेला होता. तो स्वर्ग, धरती आणि पाताळला खूप त्रास द्यायचा. त्यांचा छळ करायचा, लोकांना खायचा. हे बघून सगळे देवता चिंतित झाले. त्यांनी गणेशाला मदत मागितली. ते म्हणाले, जर का तो राक्षस माणसांना खाऊ शकतो तर आपल्याला त्यांनी खाल्लं तर? गणपती यावरून म्हणाले, तुम्ही घाबरू नका, मी बघतो. आणि गणपती त्या राक्षसाच्या समोर पोहोचले. त्या राक्षसाने गणपतीला मारायचा खूप प्रयत्न केला, पण गणपती होते शूरवीर. नंतर त्या राक्षस त्याने त्याची उंची वाढवली. हे बघून गणपतीने पण त्याची राक्षसापेक्षा उंची वाढवली आणि गणपतीने त्या राक्षसाला त्याच्या मुठीत धरलं आणि गिळून टाकलं. पण तो राक्षस होता आगेरी. त्याच्यामुळे गणपती बाप्पांच्या पोटात खूप वेदना होऊ लागल्या. हे बघून खूप देवांनी वेगळे प्रयत्न केले. इंद्रदेवांनी त्याच्या पोटावरती चंद्र ठेवला. ब्रह्मदेवाने रिद्धी-सिद्धीला त्याला वारा घालायला सांगितला. शंकर देवतांनी साप त्याच्यावरती ठेवला. नारद मुनींनी त्याच्यावरती पाणी ओतलं. विष्णूने त्याचा कमळ पोटावरती ठेवला. पण एवढं सगळं करून पण काहीच होत नव्हतं. शेवटी ऋषी आले आणि त्यांनी 21 दुर्वा हे त्याच्या पोटावरती ठेवले. हे टाकून गणपतीच्या वेदना थांबल्या आणि गणपतीनी बाप्पांनी असं सांगितलं की जो कोणी मला दुर्वा वाहेल त्याला मी आशीर्वाद देईल. आणि म्हणून तेव्हापासून आपण गणपतीला दुर्वा वाहतो.